समाजाचा, देशाचा आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने देशाचे राष्ट्रपुरुष आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह चैत्यभूमी दादर येथे अभिवादन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपला एकसंघ भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झाला आहे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. देशाच्या पायाभरणीचे अतुलनीय कार्य त्यांनी केले आहे. फडणवीस पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चुकीच्या रूढी परंपरांना छेद देत समतेचा मार्ग मोकळा केला. संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना समान संधी आणि हक्क दिले. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान प्रिय आहे. विकसित भारताच्या वाटचालीत संविधानाचा मोलाचा वाटा असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धांचे विचार स्वीकारत समता व बंधुतेचा विचार संविधानाच्या माध्यमातून रुजवला आणि म्हणूनच आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की संविधानापासून तसूभरही दूर जाणार नाही आणि संविधान सर्वोच्च मानून त्यानुसारच आचरण करणार, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी डॉक्टर आंबेडकर यांचे प्रशासकीय योगदान, विशेषतः कामगार, पाटबंधारे व ऊर्जा विभागातील कार्य आणि कोलंबिया विद्यापीठात उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याची आठवणही करून सांगितली. अंततः स्वतःचा नव्हे तर समाजाचा, देशाचा आणि जगाच्या कल्याणाचा विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री, आमदार व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय यांच्याकरता हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानायला तयार नव्हता, अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारीशिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही, कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीने लढाई केली आणि न्यायाचं राज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे, कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरीती, कुचाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज कालिदासजी, मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला, कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे. या भागाशी तर ते आहेच. खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशीची नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे, सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही. त्यामुळे ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबूनच असं नाही, तर ते एकमेकातच रमलेले आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र
ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही. आणि म्हणून भाषावार प्रांत रचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहितीये की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं. बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होतं. मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला. प्रांतिक विधानमंडळाचे सदस्य झाले, त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाला. गोलमेज परिषदेला गेले आणि तिथनं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बेलाड पियरवर झाला. त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला 50 वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली. केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला, तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये. आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये, याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला. त्यामुळे मुंबईचा कानाकोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी, याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे. आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होतं की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत. काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.